कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ई प्रभाग क्षेत्र कार्यालयात अनधिकृत हे कार्यालय असल्याचा आता स्थानिकांचा आरोप आहे। ई प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी स्थानिकांनी निदर्शनं केलेली आहेत। ई प्रभाग क्षेत्र कार्यालय अनधिकृत असल्याचा आता स्थानिकच आरोप करतायत आणि महानगरपालिकेचं हे कार्यालय आहे आणि श्रीकांत शिंदे हजर असताना ही निदर्शनं होत आहेत। सुहास रेळेकर आपल्याबरोबर आहे। सुहास, काय अधिक माहिती? प्राजक्ता, कल्याण डोंबिवली महापालिकेचं ई प्रभाग म्हणून आहे, त्याचं उद्घाटन रविवारी करत होते आणि ती जागा जी आहे इकडे रिजन्सी सोसायटीमध्ये ज्ञानेश्वर सोसायटी म्हणून त्यांची होती असा त्यांचा आरोप आहे। परंतु यांचं असं म्हणणं, महापालिकेचं म्हणणं असं आहे की ती बिल्डरनी ती जागा आम्हाला दिली आणि आम्ही त्या ठिकाणी आमचं ई प्रभाग अधिकारी उघडले। परंतु हे जे प्रभाग उघडलं आहे याचं उद्घाटन आज महापौर आणि कल्याण जिल्हा अध्यक्ष गोपाल लांडगे यांच्या हस्ते होत असताना त्या ठिकाणी ज्ञानेश्वर सोसायटीच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात निदर्शनं केली। ज्ञानेश्वर सोसायटीचे लोक आणि शिवसैनिक यांच्यामध्ये बाचाबाची झाली, धक्काबुक्की झाली। परंतु ज्ञानेश्वर सोसायटीच्या लोकांचं म्हणणं आहे की आमच्या जागेवर अनधिकृत बांधकामं करतात, तर या नगरपालिकेला आमच्या जे अनधिकृत लोकांवर कारवाई करायची, जर पालिका स्वतः अनधिकृत बांधकामं करत असेल आणि स्वतः वापरत असेल त्यांना अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचा काही अधिकार नसल्याचं स्थानिक लोकांचा आरोप आहे। सुहास, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।